हॅलो. हा बोल आई. आई, तुला जर याच विषयावरती बोलायचं असेल ना तर मला नाही बोलायचं. हे बघ, आता मी मोठी झाले. माझं आयुष्य कसं जगायचं ना ते मला कळतंय. प्लीज नकोच बोलूस या विषयावरती. तू आता फोन ठेव प्लीज. ठीक आहे. ओके बाय. संस्कार संस्कार आणि फक्त संस्कार. प्रभाकर, मला एक सांग, या संस्कारामुळे काय मिळतं रे? पैसा, प्रतिष्ठा की गरिबी? फक्त गरिबी. काही नाही मिळत. तुला एक सांगू प्रभाकर, तसं तर तुला सगळं माहिती आहे, पण तरी सांगते. माझा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात, लग्न एका मध्यमवर्गीयच कुटुंबात, ते पण एका संस्कारी माणसाशी. माहितीये का? किती त्याची तारीफ केली होती. लहानपणापासून हेच ऐकते, असं करू नकोस, तसं करू नकोस, अशी बसू नकोस, अगं मोठ्याने बोलू नकोस, कशी असतेस. बस कॉलेजमध्ये पाठवलं का? तर सुशिक्षितपणाचा शिक्कामोर्तब होण्यासाठी. मुलगी सुशिक्षित आहे, काय करायचं ते सुशिक्षितपणा घेऊन? लग्न झालं, परत पहिले पाडे 55. गुदमरले होते रे मी तिथे. आणि एक दिवस अचानक तू माझ्या आयुष्यात आलास, अगदी मनावर गुलाब पाणी शिंपडावं तसं. तुला माहितीये प्रभाकर, तुझ्याकडे पैसा आहे, पण त्याही पेक्षा तो कुठे आणि कसा खर्च करायचा ह्याची जाण आहे तुला, आणि इच्छा आणि दानत आहे. म्हणून तर आपली वेवलेन जुळली ना. आणि मी माझ्या नवऱ्याला सोडून तुझ्याबरोबर लग्न केलं. मला एक सांग ना प्रभाकर, तू मला सोडून नाही ना जाणार? माझी अशी साथ देशील ना?